ज्ञानोबा माऊली रामकृष्ण हरी कृष्ण हरे
धेनु पंढरीचा महिमा पंढरीचा महिमा पंढरीचा महिमा पंढरीचा महिमा पंढरचा महिमा पंढरीचा महिमा पंढरचा महिमा पंढरचा महिमा पंढरीचा महिमा पंढरीचा महिमा पंढरीचा महिमा पंढरीचा महिमा कॅमेऱ्याच्या समोरून येऊ नका कोणी पंढरचा महिमा पंढरचा महिमा पंढरचा महिमा पंढरचा महिमा देतानी उपमा देतानी उपमा देव उभा उभे ऐसा ठाव नाही कोठे देताने उपमा देताने ऐसा ऐसा ठाव नाही को पंढरीचा महिमा पंढरीचा महिमा पंढरीचा महिमा पंढरीचा महिमा पंढरचा महिमा पंढरीचा महिमा पंढरचा महिमा पंढरीचा महिमा देता अनेक हे उपमा देता अनेक उपमा ऐसा
शांती परब्रह्म एकनाथ महाराज की जय. पंढरपूर धाम की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्णेश्वर भगवान की जय. बजरंग बली की जय. आज के अनंत की जय. सत्य सनातन धर्म की जय. सर्वदेवमयी गौ माता की जय. पंचपावनी गंगा माता की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा. ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. देव उभा उभी भेटे. देव उभा उभी भेटे. आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ. ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. तुका म्हणे पेठ. तुका म्हणे पेठ. भूमीवरी हे वैकुंठ. ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताचे. दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनिया आता. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. हे करुणा
मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी विनायकं गुरुमनौमी साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति कि साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुम वन्दे भवबन्ध विमुक्तये कि प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवोनी माथा साष्टांगी आता दंडवत शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था विठ्ठल 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 पंढरीचा महिमा देता अनेक उपमा ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचमवेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथेतील 4092 अभंगापैकी 88 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा सुंदर 375 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातनं निर्माण झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्राचं यथार्थ प्रतिपादन करणारा असा अभंग आहे. वारकरी संप्रदायाचा 750 वर्षापासूनचा नियम आहे. कीर्तन कुठचंही असू द्या, कोणाचंही असू द्या, परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्या संबंधाने, त्या माध्यमातून, त्या विनियोगातून, त्या स्वयंपूर्ततेतून, त्या तद्रूपतेतून, त्या एकरूपतेतून, त्या अंतर्व्यापकतेतून, त्या उदात जगत कल्याणपद व्यापक दृष्टिकोनातून, त्या सार सर्वस्ववितेतून, त्या अद्वैत दिव्य प्रणालींना चैतन्यतेतून आध्यात्मिक संबंधानं गेल्या अनेक वर्षाची भव्य दिव्य परंपरा. वेरूळ क्षेत्र तसं हे प्राचीन तर आहेच. 12 ज्योतिर्लिंगाच्या संबंधानं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग हे वेरूळ कृष्णेश्वर आहे. हे आपलं परम भाग्य आहे. आणि दुसरं म्हणजे आज आषाढी एकादशी. या आषाढी एकादशीच्या निमित्तानं
महाराष्ट्रामध्ये लाखो वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पंढरपूरला अनेकविध वारीच्या माध्यमातून जात असतात. जे लोक ऐनकेन कारणानं जाऊ शकत नाही त्यांचं परम सौभाग्य म्हणावं लागेल की वेरूळ या पवित्र भूमीमध्ये प्राचीन संतांना मुनींनी इथे तपश्चर्या केली आणि त्यातली त्यात भगवान भोलेनाथ साक्षात इथे माता घृष्णेचा उद्धार करण्याकरता आले होते. भगवान महादेवांनी घृष्णेचा पुत्र याच वेरूळला जिवंत करून वापस परत केला होता. तीही पवित्र भूमी. या भूमीमध्ये वारकरी संप्रदायाचे मूळ ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन ब्रह्मलीन पूजनीय ईश्वर स्वरूप मल्हार स्वामी यांच्या अनमोल साधनेनं पावनपुनीत झालेला हा वेरूळचा परिसर आणि मल्हार स्वामींच्या दिव्य साधनेनं अलौकिक अशी 3 रूपानं एकविध असलेली हरिहरात्मक पांडुरंगाची दिव्य प्रतिमा ज्याची परंपरा गेल्या 750 वर्षाची आहे. आणि मल्हार स्वामी असं सांगितलं जातं, असं वर्णन आहे की माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन होते जे की या भूमीवर तपश्चर्या करत होते. हे हरिहरात्मक पांडुरंग संस्थान जे आहे ज्याचे मुख्य मठाधिपती सन्माननीय श्री वेदशास्त्र संपन्न विनोद गुरुजी टोपरे हे महाराज याचे मठाधिपती आहेत आणि यांच्या नेतृत्वामध्ये या संस्थानाची दिवसेंदिवस प्रगती चालू आहे. याचे आपण सर्व साक्षी आहोत. हा माझाही योगायोग म्हणावा लागेल. गेल्या अनेक वर्षापासून आपला चालत असणार हा उत्सव. याच्यामध्ये मला वाटतं हे माझं 7वा-8वं वर्ष असेल की प्रतिवर्षी आषाढी एकादशीला महाराजांच्या आज्ञेनं आणि तुमच्या भक्तांच्या दर्शनाकरता मी या कीर्तनाच्या संबंधानं इथे येत असतो. हे 7वा-8वं वर्ष असेल एकंदरीत, एखादं मागे पुढे. तर अगोदर तिथे मंदिर होतं, तिथेच कीर्तन होत असायचं, परंतु जीर्णोद्धार प्रत्येक मंदिराचा हा आवश्यक असतो. तर हे चरित्र आपण भरपूर वेळेस ऐकलं आहे की मल्हार स्वामींनी हरिहरात्मक पांडुरंगाची प्रतिमा या ठिकाणी उचलून आणली आणि त्यांनी स्थापन केलेली ही प्रतिमा आहे आणि त्या मंदिराचा हा जीर्णोद्धार चालू आहे. त्याचाच हा सभामंडप आहे. गेल्या वर्षीपासून इथे हे कीर्तन होत आहे. याही वर्षी हरिकीर्तनाचं आयोजन एवढा खटाटोप करून संस्थानाच्या वतीनं कीर्तनाचं आयोजन होतं, परंतु मग पाऊस येतो, लाईटची पुन्हा दुविधा होते, समस्या होते, लोक फराळ करतात, घरी चालल्या जातात, पुन्हा रात्री यायचा कंटाळा करतात. म्हणून यावेळेस संस्थानाच्या वतीनं परमपूज्य विद्यमान पीठाधीश्वर जे विद्यमान आहेत पूजनीय टोपरे महाराजांच्या संयोजनातून, त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांचे समस्त सहकारी आणि वेरूळ परिसरातील हरिहरात्मक पांडुरंगाचे जे काही परंपरागत शिष्य आहेत, भक्त परिवार आहे, यांच्याद्वारे दुपारी या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कीर्तनाला उपस्थित असणारे पूजनीय मठाधिपती श्री टोपरे गुरुजी यांच्या चरणामध्ये साष्टांग प्रणिपात करतो. आमच्यासोबत आलेले आमचे वडील भागवताचार्य श्री प्रकाश महाराज शास्त्री यांनाही प्रणाम करतो. महाराजांच्या मातोश्री टोपरे गुरुजींच्या मातोश्री त्यांनाही प्रणाम करतो. आमच्या मातोश्रींनाही प्रणाम करतो. कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्यान तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध, गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती प्रगड चेतना, बाल गोपाल, भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी, आपल्या सर्वांना रामकृष्ण हरी जय हरी. तुळशीवाल्या ज्या माता माऊली आपण आहेत ना, योग्य तर नाही सांगणं, पण थोडं इकडून आलात म्हणजे पाठीमागचे लोक खुर्चीहून असं मान पुढे घेऊन, म्हणजे काय वक्ता बोलताना वक्त्याचा चेहरा सर्वांनी दिसणं अत्यंत आवश्यक असतं. तेव्हा कीर्तन असो, प्रवचन असो, कीर्तन असो, त्याचा आनंद जो असतो म्हटले तो द्विगुणित होत असतो. हे मर्दंगाचं लागलं तर मागे ठेवून द्या, तुम्ही असं दोघंजण इकडून उभा राहा, म्हणजे कोणालाच अडचण येणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. इथे जितक्याही वेळेस आलो तितक्याही वेळेस वेगळा अभंग आम्ही घेतला. बरं, इथेच वेगळा घेतला असं नाही, प्रत्येक ठिकाणी आम्ही अभंग वेगळा घेतो. जवळपास 10-1 वर्ष होऊन गेले एका कीर्तनाला मी अभंग डबल घेत नाही. म्हणजे नवीन नवीन अभंग घेतल्यानंतर धर्मशास्त्रांमध्ये सांगितलं, वाचनामध्ये एक शक्ती आहे. जो व्यक्ती वाचन करू शकत नसेल त्यांनी
कमीत कमी चांगल्या लोकांचं, जे चांगले इन्फ्लुएन्सर असतात, मोटिवेशनल स्पीकर असतात, जे चांगले प्रसिद्ध वक्ते असतात बरं का, त्यांचं कमीत कमी ऐकलं पाहिजे. कारण की शब्दाला खूप किंमत आहे, शब्दांमध्ये सामर्थ्य आहे आणि शब्दामध्ये साक्षात भगवंताचं अधिष्ठान आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणालेले आहेत, काय? तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरवे पूजा करू. शब्द, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरवे पूजा करू. शब्दामध्ये साक्षात भगवंताचं अधिष्ठान आहे आणि म्हणून प्रत्येक गाथ्यातल्या अभंगातल्या एका एका शब्दाची पूजा करू. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक अध्यायातील एका एका उभीतल्या एका एका शब्दाची पूजा करू. रामायणातल्या एका एका श्लोकाच्या शब्दातली अनेक जे काही धर्मशास्त्रादी ग्रंथ आपल्याला ज्ञात असतील, ज्याचं तुम्ही नित्य वाचन करत असाल, परंतु आता शब्दाची पूजा करायला सांगतात. पण एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, कोणाच्या शब्दाची पूजा करायची? जे साक्षात भगवंतानं सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ श्रीमद भगवद्गीता हा सनातन हिंदू संस्कृतीचा मूळ ग्रंथ आहे आणि तुलसी रामायण हा भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. आणि सर्व धर्मशास्त्रांमध्ये वेदोपनिषदा सारा जाता भागवती कथा अत्युत्तमा तथो भाती पृथक भूतास फलाकृती ही अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 67 श्रीमद भागवत महात्म्य अध्याय नंबर 2. वेद आणि उपनिषदाचं सार म्हणजे श्रीमद भागवत आहे. म्हणजे श्लोकात्मक ग्रंथ ऐकायचा असेल तर भागवतासारखी मजा नाही. भागवत ऐकताना आहा अलौकिक आनंद माणसाला प्राप्त होईल. राष्ट्रग्रंथ म्हणून ऐकायचं असेल तर रामायणाच्या चौपाई ऐकल्या तर माणसाचं हृदय काय होईल म्हटले? निवांत होईल, शांत होईल. ज्ञानेश्वरी वाचली तर माणसाला आनंद प्राप्त होईल. गाथा जर का वाचला तर हा भडकलेला माथा जाग्यावर येईल. मस्तक ठेंगणा करी संतांची या चरणा. म्हणून कोणत्या शब्दांचं अवलोकन अवगाहन अनुसरण करायचं आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, शब्दाला देव म्हणतायत तुकोबार आहे. बरोबर आहे. ग्रंथातले प्रत्येक श्लोक असतील, ओव्या असतील, अभंग असतील, हे देवच आहेत. पण ते कोणी सांगितलेले आहेत याला जास्ती महत्व आहे. नाहीतर एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणाले, काही काही लोक इतकं बोलतात की माणसाला डबल त्याच्या समोर जावं वाटत नाही. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे त्याला, हे शब्दा नाही धीर. आहे का प्रमाण? शब्दा नाही धीर तुकाराम महाराजांचा अभंग आहे. एखादा माणूस इतकं बोलायला लागतो, म्हटलं इतकं बोलायला लागतो, शब्दा नाही धीर. त्याच्या शब्दाला धीरच नाही. इतकं बोलतो समोरच्याच तो ऐकतच नाही. आणि ज्याला त्याचं ऐकून घ्यावं वाटत नाही त्याला वाटतं याच्या समोर एक तर डोकं फोडावं, नाही तर पुन्हा यांनी मला जीवनामध्ये कधीच भेटो नाही. 94 नंबरचा अभंग आहे. त्याला ज्याच्या शब्दाला धीर नाही म्हटले त्याच्यासोबत माणसानं वार्तालाप तर करूच नाही, पण त्याच्यासोबत जेवायला एका पंक्तीमध्ये सुद्धा बसू नये असं सांगतात. म्हणून कोणाचे शब्द ऐकायचे त्याला सुद्धा किंमत आहे. हा जो अभंग आहे हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि शब्दज्ञानाच्या जोरावर तुकोबारा याच अभंगामध्ये अनेकविध अभंगामध्ये, पण आजचा मुख्य प्रधान हा अभंग आहे. या अभंगाचं रूपक करतात तुकाराम महाराज. आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज पंढरपूर क्षेत्राची महिमा प्रतिपादित करतात, त्याचं वर्णन करतात. रूपकात्मक वर्णन आहे. त्या वर्णनामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीचा महिमा देता अनेक उपमा. पंढरपूर क्षेत्राचं वर्णन करताना मी भांबावून गेलो, अचंबित झालो. काय? माझा शब्द संग्रह संपला किंवा शब्द साठा संपला व्याकरणीय दृष्ट्या. देता अनेक उपमा. कोणती उपमा देऊ कळत नाही म्हटले. का कळत नाही? त्याचं कारण असं आहे, पंढरपूरला मृत्यूलोकातलं वैकुंठ असं म्हटलेलं आहे. वैकुंठाला जर का जायचं असेल तर माणसाला इथारचा प्रवास संपवावा लागतो. वैकुंठाला तुका म्हणे हेची नीट जवळी वाट, वैकुंठा स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. तुम्ही आम्ही खेळी मिळे गदारोळे आनंदे ध्वजे कुंचे गरुड टके शृंगारनिके करुणी. तुका म्हणे हिची नीट जवळी वाट, वैकुंठा 1915 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराज गाथ्यामध्ये सांगतायत, ज्याला वैकुंठाचा रस्ता जवळ करायचा आहे त्यांनी कमीत कमी एकदा तरी वारी केली पाहिजे. एकदा तरी वारी केली पाहिजे म्हणले. एका जनार्दनी वारी करी धन्य तो बा संसारी.
आणि म्हणून तर तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हणालंय, पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 आणि कणकरी तीर्थव्रता, आणि कणकरी तीर्थव्रता, व्रत एकादशी करीन उपवाशी, व्रत एकादशी करीन उपवाशी, आणि कणकरी तीर्थव्रत, आणि कणकरी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. तुकाराम महाराजांनी म्हणूनच सांगितलंय, जी वारी करायची आहे, जी वारी करायची आहे महाराष्ट्रामध्ये येऊन, तीच वारी माझ्या घरी आहे. जी नाही करायची तिचं वर्णनच गाथ्यामध्ये तुकाराम महाराज करत नाही. 4092 अभंग पैकी सगळे अभंग वाचून घ्या, एका वारीचा उल्लेख सापडतोय गाथ्यामध्ये, आणि ती म्हणजे या प्रमाणामध्ये, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कन करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहरणीशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे, तुका म्हणे 2241 अभंगाचा नंबर 3 चरण तुकाराम महाराजांची गाथा. या अभंगाचा नंबर आहे गाथ्यामध्ये 2241. या अभंगामध्ये उल्लेखनीय काय आहे, एका शब्दाला म्हणजे तसा अभंग पूर्ण अलौकिकच आहे, पण त्याच्यामधला एक चरण अतिशय विचार करण्यासारखं आहे. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अरणीश मुखी नाम, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनिक न करी तीर्थव्रत, म्हणजे अनिक दुसरे तीर्थ आणि व्रत मी अजिबात करत नाही. का करत नाही? याच अभंगाच्या बरोबरीचा एक अभंग संत नामदेव महाराजांच्या मोठ्या मुलांना लिहिलेला आहे. नारा विठा गोंदा महादा, 4 मुलं आहेत ना नामदेव महाराजांना, तर त्याच्यामध्ये नामदेव महाराजांचे मोठे चिरंजीव असं म्हणतात, आम्हा व्रत एकादशी, नामदेव महाराजांच्या मुलांचा अभंग आहे. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी, अनेक नेनोबा साधन, आमुचा विषय हरिकीर्तन, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, म्हणे नाम याचा नारा, आमचे वंशी परंपरा. वारकरी संप्रदायाचं जो भक्त आहे किंवा वारकरी संप्रदायाची दीक्षा ज्याने घेतलेली आहे, वारकरी संप्रदायामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्यांचं आराध्य आहे, इष्ट आहे, नो हे कुलदैवत आहे, अशा लोकांकरता पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे केशव त्यांचा देव आहे. आणि गळ्यामध्ये घातलेली तुळशीची माळ आणि अंगणामध्ये लावलेलं तुळशी वृंदावन हे तीर्थ आहे. देव केशव तीर्थ तुळसी, आणि एकादशी हे त्यांच्याकरता व्रत आहे. पुन्हा लक्षपूर्वक ऐका, मंत्रात मंत्र गायत्री, व्रतात व्रत एकादशी, तिथीत तिथी द्वादशी, वृक्षात तुळसी, वनामध्ये वृंदावन, प्रकृतीमध्ये श्रीराधा, यज्ञांमध्ये देवी यज्ञ श्रेष्ठ, नदींमध्ये गंगा, वृक्षांमध्ये पिंपळ, देवांमध्ये विष्णू, तसं सगळ्या व्रतामध्ये काय सांगायचं आहे मला, सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ एकादशी आहे. एकादशी सारखं श्रेष्ठ व्रत नाही. गुरुचरित्राच्या 36व्या अध्यायामध्ये आत्ताच ती रील नेमकीच इंस्टाग्रामला, म्हणजे दिवसेंदिवस व्हायरलच असतं आमचं, पण जवळपास ती रील मला वाटतं आत्ताच इंस्टाग्रामला जवळपास 22 लाख लोकांनी 2-3 दिवसात रील पाहिली ती आमची. एकादशीला जेवण करताय. ज्या लोकांना डायबेटीज आहे, अर्थरायटीज आहे, आणि ज्यांना 24 एकादशा करायला जमत नसतील, त्यांनी
22 सोडून द्या, पण आषाढी आणि कार्तिकी ही एकादशी जर का नाही केली तर फार मोठा दोष आहे. दोष नाही, महादोष आहे, महापाप आहे. नोहे नोहे तुम्ही एखाद्या वेळेस मंगळवार केला नाही तर राग नाही येणार देवीला, आणि तुम्ही गुरुवार नाही केला तर दत्तात्रयांनाही राग येणार नाही. शुक्रवार नाही केला तिरुपती बालाजींना राग येणार नाही. शनिवार केला नाही तर मारुतीला राग येणार नाही. सोमवार केला नाही तर महादेवाला राग येणार नाही. पण एकादशी जर का नाही केली तर सगळ्या देवांना राग येईल. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, गुरुचरित्रामध्ये श्रेष्ठ अध्याय 36 ज्याच्यामध्ये कर्ममार्गाचं प्रतिपादन केलेलं आहे. कुठे जेवण करावं, कुठे जेवण नाही करू, कुठे जेवण केल्यानं दोष आहे, कुठे जेवण केल्यानं पुण्य आहे, कोणत्या अन्नाला परान्न असं म्हणतात, परान्न खाल्ल्यानंतर तो जो दोष आपल्याला लागलाय, गायत्री मंत्राचा जप करूनच तो दोष घालवला जातो. एखाद्या ठिकाणी श्राद्ध चालू आहे, एखाद्या ठिकाणी धार्मिक अनुष्ठान आहे, भंडारा आहे, भंडाऱ्याचं जेवण करावंच लागेल. आता हे तुमचं गुरुघर आहे, हरिहरात्मक पांडुरंग, इथे दान धर्म तर करायचाच, पण इथे प्रसादही घ्यायचा, इथे जेवणही करायचंय. इथे जेवण न करणं आणि इथल्या प्रसादाला न म्हणणं म्हणजे पाप आहे. देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते, अभंग नंबर 10 गाथ्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या प्रसादानं भोजन करा. प्रसादे सर्व दुःखानाम हानी रस्योपजायते, श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 2 आणि श्लोक नंबर 65. प्रसादे सर्व दुःखानाम हानी रस्योप जायते. प्रसाद सर्व दुःखांचं काय करते म्हटले, निर्दालन करतं, प्रसाद संपवून टाकतं. गुरुच्या घरी जेवावं, गुरुनं शिष्याच्या घरी जेवावं, मावशीच्या घरी जेवावं, मामाच्या घरी जेवावं, सासरवाडीमध्ये आपल्या सासऱ्याकडे जेवावं, मित्राकडे जेवावं, भंडाऱ्यामध्ये जेवावं, देवाचं काही कुलाचार आहे, अभिषेक आहे, सत्यनारायण आहे तिथे जेवावं, भंडारा आहे तिथे जेवावं. आणि याच्या व्यतिरिक्त जिथे जेवतो त्याला परान्न असं म्हटलेलं आहे. आणि ते परान्न जर का घेतलं तर ज्याच्याकडनं घेतलं त्याचे दोष या ठिकाणी उत्पन्न होतात. हे मी कशा करता सांगतोय, पंढरपूरची वारी तुकाराम महाराज म्हणतात, वंश परंपरागत आमच्या घरी आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, येथ वडील जे जे करीती, तया ते नाम धर्मो ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. अध्याय नंबर 3 ओवी नंबर 158 ज्ञानेश्वरी. आणि वारी करणं हाच आमचा यज्ञ आहे तुकाराम महाराजांना म्हणायचंय. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, वंश परंपरागत आहे तुकाराम महाराज म्हणतात, येथ वडील जे जे करती, बरोबर आहे, किंवा स्वधर्मो जो पापा तोची नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. अध्याय नंबर 3 ओवी नंबर 81. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ज्या दिवशीपासून कळालं की आमचा देव पंढरपूरचा पांडुरंग आहे, आमचं तीर्थ गळ्यातली आणि दारातली तुळशी आहे, आणि आमचं व्रत एकादशी आहे, तर ते एकादशीचं आजचं आषाढी एकादशीचं व्रत करण्याकरता, तुळशी मातेला नमन करण्याकरता, आमच्या देवाला केशवाला नमस्कार करण्याकरता अनिक नेनोबा साधन आमचा विषय हरी करतन. अनिक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी, करीन उपवासी गाईन अहर्निशी, मुख्य नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. आता ज्या विठ्ठलाचं नाव दिवस रात्र घ्यायचं आहे तो विठ्ठल म्हणजे काय आहे म्हटले, पंढरपूरच्या त्या तीर्थामध्ये पुंडलिकाने फेटलेल्या विटेवरती गेल्या 800 वर्षापासून, तसं 28व्या ह्यात द्वापार युगामध्ये, 28व्या द्वापार युगामध्ये तो उभा आहे. पण वारीची परंपरा आहे 800 वर्षाची पुंडलिकानं फेकलेल्या विटेवरती तो उभा आहे, एवढं आपल्याला माहिती आहे. पण खऱ्या अर्थानं 5500 वर्ष होऊन गेले आहेत. आपण पहा, आपल्या लक्षात येईल. त्याच्याकरता आपल्याला श्रीमद भागवत, हरिविजय, पांडुरंग महात्म्य आणि राम विजय आणि व्यंकटेश बालाजी महात्म्य या 5 ग्रंथांचा आश्रय घ्यावा लागेल. जी राधा राणी वृंदावनामध्ये गुप्त झाली होती, गोकुळातून भगवान श्रीकृष्ण मथुरेला चालले होते, अक्रूरासोबत कंसानं बोलवलं होतं, तेव्हा राधा गुप्त झाली. आणि भगवान श्रीकृष्णांना द्वारकेमध्ये जेव्हा अवतार संपवायचा होता द्वापार युगाच्या शेवटी आणि कलियुगाच्या प्रारंभी, तेव्हा राधा तिथे प्रकट झाली. जी राधा वृंदावन गोकुळा मथुरामध्ये गुप्त झाली ती द्वारकेला प्रकट झाली. आणि द्वारकेला भगवान श्रीकृष्णाच्या बाजूला झोक्यावरती बसली. हे माता रुक्मिणीनं पाहिलं. माता रुक्मिणी क्रोधायमान झाल्या, माता रुक्मिणी रुसल्या. आणि माता रुक्मिणी रुसून म्हणाल्या, मी तुमची पत्नी असताना तुम्ही गायब केलेलं राधेला इथे प्रकट केला, आता तुमचा माझा संबंध नाही. म्हणून माता रुक्मिणींनी आपलं रूप गुप्त करून माता रुक्मिणी गुजरातच्या द्वारकेतनं आपल्या दंडकारण्याच्या भागात, इकडे महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यामध्ये आजचं पंढरपूर, त्या काळातलं लोहदंड क्षेत्र आणि दिंडीर वन, काय म्हटलं मी,
त्या काळातलं लोहदंड तीर्थक्षेत्र दिंडीरवन, त्या दिंडीरवनामध्ये आल्या आणि मग भगवान श्रीकृष्ण राधिकेला म्हणाल, तुझ्यामुळं झालं माझा संसाराचा सत्यानाश झाला, तुझा आता मी जातो माझ्या पत्नीच्या पाठीमागे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण सुद्धा गुराख्याच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्णांनी गोपाळाचं रूप घेतलं आणि गायी चारत चारत दिंडीरवन म्हणजे लोहदंड म्हणजे आजच्या पंढरपूर क्षेत्रामध्ये भगवान पांडुरंग आले. खऱ्या अर्थानं 5,500 वर्षापूर्वी आले. तिथेच भगवान शंकर प्रकट झाले. भगवान शंकराच्या भीमाशंकरापासून निघालेली नदी भीमा, ती भीमा नदी भगवान शंकरानं भीमाशंकरापासून पंढरपूरकडे वळवली आणि भीमा आणि चंद्रभागा वेगवेगळ्या नाहीत. लक्षपूर्वक ऐका, भीमा आणि चंद्रभागा नावं जरी दोन असले पण नदी एकच आहे. रुक्मिणी माता रुसून आल्या, भगवान पांडुरंग त्यांच्या पाठीमागे आले, भगवान शंकर तिथे प्रकट झाले. भगवान शंकराने भीमेला सांगितलं, तुला पंढरपूरमध्ये लोकांचं पाप नाहीसं करण्याकरता व्हायचं आहे. तुझी उत्पत्ती तर खऱ्या म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला झालेली आहे, पण भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला शंकरापासून उत्पन्न झालेली भीमा ती भगवान शंकराने पांडुरंगासोबत चर्चा करून पंढरपूरला आणली आणि ती भीमा पुढे वाहत 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 दगडी पुलाच्या अडीकडे काय पुढे थोडंसं चंद्राकार वळण घेते, म्हणून तिला नाव पडलं चंद्रभागा. भीमेलाच नाव पडलं चंद्रभागा. आणि म्हणून भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, तुझ्या चरणीची गंगा, तुझे चरणीच्या गंगा. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, तुझ्या चरणीच्या गंगा, तुझ्या चरणीच्या गंगा. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा. पाऊसही येतो, पाऊसही आवश्यक आहे. विठ्ठल 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 म्हणून आज चालू असलेली आषाढी एकादशी पंढरपूरला असणारे लाखो वारकरी का जात असतील, या गोष्टीचा विचार केल्यावर एकच उत्तर लक्षात येतं की ज्या पंढरपूरला लाखो वारकरी, बरेच वारकरी प्रयागराजला कुंभमेळा झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली होती, अशी चेंगराचेंगरी तिथेही झाली. बरेच जण जखमी झाले, काही मृत्युमुखी पडले. परंतु पंढरपूरच्या या सोहळ्यामध्ये जे लोक मृत्युमुखी पडतात त्यांना आध्यात्मिक दृष्टीनं तर मोक्ष आहेच, पण लौकिक दृष्ट्या दुःख आहे. लाखो वारकरी, पाय ठेवायला जागा नाही, बरोबर आहे, तिथे श्वास मोकळा घ्यायला जागा नाही. पाऊस येतोय, पाऊस येताना राहोट्या भिजतात, राहोट्यात पाणी जातं, बॅगा सुद्धा वल्ल्या होत्या. 2 वर्षापूर्वीची पंढरपूरची वारी आठवा. आता सध्या यावेळेस इतक्या पावसानं परेशानी नाही झाली वारकऱ्यांची, पण गेल्या 2 वर्षापूर्वी इतका पाऊस झाला होता, वाऱ्यांमध्ये इतका पाऊस झाला होता की रस्त्यानं वारकऱ्यांना जातानाही पाऊस. नव्हे पंढरपूरला काही वाऱ्या दिंडींचा मुक्काम 3 दिवस असतो, काहीचा 2 दिवस, काहीचा 1 दिवस, काही जवळपास 2 दिवस आधी सगळ्या दिंड्या पोहोचतात. पण पोहोचतात कशा करता पोहोचतात, त्याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज इत्यादी संतांच्या चरणांना पावन पुनीत झालेली ही भूमी आणि इथे जन्माला आलेलं तुम्ही आम्ही नरदेहाला, या वारकरी पिंडामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत. तर या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरचा हा जो सोहळा आहे, या सोहळ्या एवढा दिव्य भव्य ऐश्वर्य संपन्न अलौकिक अद्भुत असा सोहळा नाही, कुठेच नाही. तो सोहळा पाहण्याकरता याची देहा याची डोळा, आपल्या डोळ्याचं पारणं फेडण्याकरता लाखो वारकरी आज तिथे आहे. एकदा तर आकडा आला होता की 20 लाख आहे, एकदा तर 22 लाख 25, एवढं कळू शकत नाही किती आहे, पण एक गर्दीचा अंदाज घेतला जातो. लाखो लोक प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता आणि परेशानी रस्त्यानं किती होते, बऱ्याच जणांच्या या ठिकाणी पाया चपला चावतात, किती समस्या आहे. पावसात भिजावं लागतं, राहोट्यात पाणी जातं, वेळेवर थंड पाण्याने आंघोळ करावी लागते, ज्याला रोज घरी गरम पाण्याने आंघोळ करायची सवय आहे, टाईममध्ये जेवायची ज्याला सवय, तिथे टाईममध्ये होणार नाही, पायी चालवूच लागणार आहे. ऊन आहे, तहान ऊन आहे, पाऊस आहे, थंडी आहे, या सगळ्या गोष्टीला सहन करत 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 जे लाखो वारकरी आज तिथे आहे
कशा करता ते तिथे गेलेले आहे तर तुकाराम महाराज म्हणतात ते लाखो वारकरी आज माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाकरता नोहे नोहे त्याच्या कळशाला पाहण्याकरता त्या चंद्रभागेचं भीमेचं स्नान करण्याकरता पुंडलिक रायाचं दर्शन घेण्याकरता तिथे असतात. त्याचं कारण काय आहे अभंगाच्या पहिल्या चरणावर. पंढरीचा महिमा 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 देताने करूपमा जय हो. देताने करूपमा ऐसा धाम नाही कोठे ऐसा धाम नाही कोठे ऐसा ठाव नाही कोठे. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा. लाखो वारकरी मला सांगा ना तुम्ही महाराष्ट्राचं असं पंढरपूर सोडून कोणतं तीर्थक्षेत्र आहे. बाकीच्या तीर्थक्षेत्रांना तुकाराम महाराज नाकारत नाही आहेत किंवा त्याला कमी लेखत नाही आहेत, पण तुकाराम महाराज म्हणतात या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये पंढरपूर क्षेत्रासारखा महान तीर्थाचा महिमा किंवा तेवढं दिव्य आणि भव्य तीर्थ माझ्या दृष्टीत अद्यापी नाही आहे. एका ऐसा विटे भरी देव कोठे जय हो. ऐसा विटे भरी देव कोठे देवरी देव कोठे ऐसा देवरी देव कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटे भरी देव कोठे ऐसा विटे भरी देव कोठे ऐसा विटे भरी देव कोठे ऐसा विटे भरी देव कोठे. यथार्थ प्रमाण आहे या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात ऐसी चंद्रभागा अयसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे. तुम्ही भारतात नाही जगात कुठेही जा, सगळे देवता संत भारतातच आहे म्हणा, पण तरी गेलं. लोक म्हणतात इंडोनेशियामध्येही भगवान विष्णूचे मंदिरं भरपूर आहे बाहेर देशात, ठीक आहे. भारतात नाही जगाच्या पाठीवर कुठेही जा, पंढरपूरचे जे पांडुरंग परमात्मा आहेत ना ते पांडुरंग परमात्मा ज्या स्थितीमध्ये उभा आहेत म्हटले त्या स्थितीचं वर्णन करण्यापासून भगवान शंकराचार्य सुद्धा स्वतःला रोखू नाही शकले. जगातले सर्वात पहिले दार्शनिक जगद्गुरु श्री शंकराचार्य साक्षात भगवान शंकरांनी अवतार घेतला होता जेव्हा सनातन हिंदू धर्म हा धोक्यामध्ये आला होता. अनेक धर्मांचं प्राबल्य वाढलं होतं आणि सनातन हिंदू धर्माला नष्ट करण्याचे प्रयत्न चालू झाले होते. तेव्हा साक्षात भगवान शंकरच श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य होऊन आले आणि 32 वर्षामध्येच त्यांनी सर्व आपलं कार्य केलं आणि अनेकविध कनकधारा स्तोत्र त्यांनी लिहिलं. त्या कनकधारा स्तोत्राच्या द्वारे शंकराचार्याने साक्षात सोन्याच्या मुद्रांचा पाऊस पाडला होता. असे शंकराचार्य, ते शंकराचार्य जेव्हा भारताची तीर्थयात्रा करत करत महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात पंढरपूरला आले तर पंढरपूरला आपल्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं ते सौंदर्य पाहून भारावून गेले आणि शंकराचार्याच्या मुखातून निघालं महायोग पीठे तटे भीमरथ्यंबरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडित्वास समनीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं विष्टिकायां समन्यस्थपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकाणां नितम्भं करभं धृतो येन तस्मत् विधातुर्वसत्मे धृतोणाभिकोशं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्फुरत्कौस्तुभारं कृतं कण्ठदेशं श्रियं दुष्टकेयुरतं श्रीनिवासं शिवं
सर्वं शान्तिमित्यम्बरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. काय वर्णन आहे हा? महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. श्रेष्ठ मातृपितृ भक्त पुंडरिकाला वरदान देणाऱ्या, विटेवर दोन्ही चरण सम ठेवणाऱ्या आणि आपले दोन्ही हात अलौकिक आणि सौंदर्यानं युक्त असे कमरेवर ठेवलेल्या आणि समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरिवृत्ती राहो आणि लगे मायिक पदार्थ. गाथ्यामध्ये पहिलाच अभंग आहे हा. एवढा सुंदर देव शंकराचार्याच्या मुखातून सुद्धा याचा भावार्थ सांगायला पूर्ण वेळ नाही. याचा भावार्थ ऐका म्हणजे आपलं हृदय गदगद होईल. एवढं सुंदर बरेच देवता, भगवान श्रीकृष्ण सुद्धा असे उभे आहे, चरण सम नाही आहे. भगवान राम उभा आहे पण धनुष्य आहे. भगवान परशुराम आहेत पण हातात परशु आहे. बरोबर आहे. पण भगवान पांडुरंग, भगवान रामानं घेतलेला धनुष्य, त्याची मला आता आवश्यकता नाही म्हणून तो धनुष्य मी रामायणाचे युद्ध झाल्यावर सोडून दिला आणि धनुष्य घेणारे हात आता कमरेवर ठेवले. पंढरपूरला वारकऱ्यांच्या आणि दिनांच्या उद्धाराकरता मी उभा राहिलोय असं राम विजयाच्या शेवटच्या अध्यायात वर्णन आहे. पहा, भगवान राम म्हणतायत ज्या हातानं मी धनुष्य उचलायचो आता धनुष्य घेण्याचं काम नाही राहिलं. रावणासारख्या दुष्टांचं निर्दाळन झालंय. आता फक्त भक्तांचा उद्धार आणि भक्तिप्रेमाचं काय करायचं आहे म्हटले, प्रचार प्रसार व्हावा म्हणून धनुष्य बाण उचलणारे जे हात आहे आता ते कमरेवर आहेत. आणि भगवान शंकराचार्यांना सुद्धा हे म्हणावं लागलं. त्या पंढरपूर क्षेत्राचा इतका अलौकिक आणि अद्भुत असा महिमा आहे. त्या पंढरपुराची पहिली वारी भगवान शंकरानं केलेली आहे. तुम्ही पहा, भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. दोघं जण एक, हरिहरा भेद नाही नका करो बाद. एकैकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई भेदकासी नाडेक विलांटीचा आड उजवे वाम भाग. तुका म्हणे एकची अंग. अभंग नंबर 99. भगवान शंकर हे पंढरपूरचे पहिले वारकरी आहे. भगवान शंकर सगळ्यात पहिलं भजन म्हणणारे आहेत. भगवान शंकर जगातले सगळ्यात पहिले गायक आहेत. भगवान शंकर जगातले सगळ्यात पहिले वादक आहेत. भगवान शंकर जगातले सगळ्यात पहिले नर्तक आहेत. भगवान शंकर जगातले सगळ्यात पहिले विवाह करणारे आहेत. भगवान शंकर जगातले सगळ्यात पहिले पिता आहेत. माता पार्वती जगातली सगळ्यात पहिली माता आहे. आणि भगवान शंकर जगातले सगळ्यात पहिले गुरु आहे. आणि भगवान शंकर जगातले सगळ्यात पहिले योगी आहे. आदि योगी, आदि गुरु. हे घृष्णेश्वरचे जे महादेव आहे, ज्या महादेवाची समाधी, लक्षपूर्वक ऐका, महादेव कायम स्वरूपी समाधीत असतात. आणि ते जर का त्यांना कोणी क्षोभ दिला म्हणजे त्रास, माता सती त्यांची पहिली पत्नी ही स्वतःच्या पित्याच्या घरी दक्षाच्या इथे यज्ञाकरता गेली. भगवान शंकराचा अपमान करण्याच्या दृष्टीनं दक्षानं भगवान शंकराचा ईशान्य रुद्र कलश जो आहे तो पूजेमध्ये स्थापन केला नाही. हे माता सतीनं पाहिलं. माता सतीला खूप क्रोध आला. माझ्या पतीचा अपमान इथे होतोय, मी इथे थांबणार नाही. लग्न झालेल्या माता माऊल्यांनी त्यांच्या माहेरी गेल्यावर त्यांच्या पतीचा अपमान होत असेल तर तिथे पायसुद्धा ठेवू नये. जेवण करणं मुक्काम करणं तर दूरच आहे, पाणी पिणं आणि चहा पिणं सुद्धा दोष आहे. आणि एवढं करून जात असेल तर तिच्यासारखी हुशार कोणीच नाही. गुरुचरित्रात वर्णन आहे. लक्षपूर्वक ऐका. येत आहे का लक्षात काय म्हणतोय मी? सती उदाहरण आहे याला. सतीनं पाहिलं माझ्या पतीचा अपमान होतोय, मला इथे राहण्याचा अधिकार नाही. माता सतीनं डोळे बंद केले आणि आपलं शरीर धकधकत्या आगडीमध्ये तिनं काय केलं, समर्पित केलं. अग्निकुंडामध्ये तिनं उडी मारली. भगवान शंकर क्रोधायमान झाले आणि त्यांनी वीरभद्राला पाठवलं. वीरभद्राच्या द्वारे त्या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस झाला. भगवान शंकरांनी सतीच्या अस्थि स्केलेटन हड्डियों की माला बनाई, अपने पत्नी की हड्डियों की माला बनाई और उसे बनाकर अपने गले में धारण कर लिया. माझी पहिली पत्नी सती चालल्या गेली, आता मला संसार पाहायचा नाही आणि कोणाला भेटायचं नाही म्हणले. किती घंट्या वाजवा मी तुम्हाला भेटणार नाही म्हणले. माझी पहिली पत्नी चालल्या गेली, आता मला कोणाला भेटायचंच नाही. माता सती जाण्याच्या दुःखानं भगवान शंकरांनी माता सतीच्या अस्थिंची माळा बनवली, गळ्यामध्ये घातली आणि ती माळा गळ्यामध्ये घालून 87,000 वर्ष तपश्चर्या केली. कोणीच तपश्चर्या मोडण्याचं साहस केलं नाही. साहस केलं, कामदेवानं जळून भस्म झाला. कामदेवाची पत्नी रडायला लागली, लाखो वर्ष प्रतीक्षा कर, तुझा पती कामदेव भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न होईल आणि तुला पुन्हा भेटेल, तथास्तु. तर 87,000 वर्ष दिव्य तपश्चर्या करण्याचं सामर्थ्य ज्या भगवान शंकरामध्ये आहे,
पण त्या भगवान शंकराचं मात्र एक कमजोरी नाही म्हणता येणार, कमजोरी म्हणजे ती आवड आहे. जी समाधी त्यांची कोणी मोडू शकत नाही ती समाधी मात्र त्यांची गायनानं मोडते. पण गायनही त्या लेवलचं पाहिजे, भंगार गायन नाही. एक माणूस होता ज्याने हिंमत केली, रावणासारखा श्रेष्ठ शिवभक्त झाला नाही. त्या रावणानं पुलस्तीच्या वंशामध्ये पुलस्ती ऋषीचा मुलगा विश्रवा आणि विश्रवाची पत्नी कैकशी आणि विश्रवा आणि कैकशीचा पुत्र हे रावण कुंभकर्ण आणि त्याच्यानंतर बिभीषण शूर्पणखा. तर रावणानं महादेवाची भक्ती अशी केली की रावणानं एक शिवतांडव स्तोत्र बनवलं आणि ते शिवतांडव स्तोत्र रावण 8-8 घंटे गायन करायचा आणि 36 रागामध्ये गायन करायचं त्याचं 36. इथे भगवान कृष्णेश्वर आहेत. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलय मलं प्रलंबितं भुजं तुंगमालिकं नमट्ट मट्ट मट्ट मण्यनाद वट्ट परवय चकार चण्ड ताण्डवं गुणौ गुणः शिव शिवं जटाकटाः संभ्रम भ्रमण विलिप्प निर्धरि विलोल वीचि वल्लरि विराजमान मूर्धन धगत् धगत् धगज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखर प्रति प्रदीक्षणं मम संतति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि चित्रिगम्बरे मनो विनोदमे तु वस्तुनि जटाभुजं पिङ्गलस्फुरत्फलामणि प्रभं कुङ्कुमत्रवं प्रलिप्त दिग्वधूमुखे अनन्त सिंहस्फुरत् कबुत्तरीयमेदुरे मनो विनोदमद्भुतं विभरतु भूत भरतरि विभरतु भूत भरतरि विभरतु भूत भरतरि. कृष्णेश्वर महादेव की जय. 12 ज्योतिर्लिंग भगवान की जय. नमः पार्वते पतये हर 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 महादेव की जय. इथं ऐकतानाच बघा ना किती वातावरण प्रसन्न झालं. आम्ही तर प्रयत्न करतो म्हणता 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 हे भारतामध्ये जवळपास आमचं 20-25 लाख लोकांनी पाहिलं यूट्यूब इंस्टाग्रामच्या माध्यमातून. आता साक्षात रावण म्हणत असेल तेव्हा कसं होत असेल. रावणानं पूजेला ठेवले होते 14 माणसं आणि 8-8 घंटे रावण हे 36 रागात गायचा. गुरुचरित्राच्या 6व्या-7व्या अध्यायात याचं वर्णन आहे. रावण हे म्हणायला लागला की शंकर मात्र सगळे समाधी वगैरे सोडून द्यायचे. जी समाधी शिवजींची कोणी मोडू शकलं नाही ते रावणाच्या या शिवतांडव स्तोत्राने भगवान शंकर नृत्य करायला लागायचे. ते भगवान शंकर ज्यांना समाधी अतिप्रिय आहे, तंद्रा अवस्था योगावस्था ज्यांना अतिप्रिय आहे ते भगवान शंकर सुद्धा माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं हे वारी चुकवत नाहीत. जगातली सगळ्यात पहिली वारी करणारे भगवान शंकरच आहेत. आजही भगवान पांडुरंगांच्या या मुकुटावर शिवलिंगाची प्रतिमा आहे. आपण पहा, शिवपीठ हे जुनाट म्हणून 2 जण एक आहे, ते भजन करणारे आहे. भगवान शंकरांनी सुद्धा वारी केली होती. भगवान शंकर ज्या अर्थी वारी करतात माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाची, त्या अर्थी पंढरीचा महिमा देता अनेक उपमा. उपमा म्हणजे काय नाव द्यावं किंवा कोणता किताब द्यावा, कोणतं पारितोषिक द्यावं किंवा कोणता पुरस्कार किंवा कोणत्या उपमेनं संबोधित करावं, शब्द सुचत नाही. म्हणून शंकराचार्याचा संदर्भ मी इथे दिला. शंकराचार्याने हे पंढरपूरच्या पांडुरंगाचं सौंदर्य पाहून पांडुरंगाष्टकम म्हटलं. भगवान शंकर ज्यांची समाधी कोणीच मोडू शकत नाही, जो रावण त्यांची 8-8 घंटे पूजा करतो, ते भगवान शंकर सुद्धा स्वतःची पत्नी सती ही मृत्यू पावल्यानंतर जर का 87,000 वर्ष तपश्चर्या करत असतील, ते सुद्धा माझ्या पांडुरंगाचं सौंदर्य पाहण्याकरता माझ्या पांडुरंगाच्या पंढरपूरला जाऊन चंद्रभागा भीमेचं स्नान केल्याशिवाय, पुंडलिक रायाचं दर्शन घेतल्याशिवाय आणि सोबत गणपती बाप्पाला सुद्धा पंढरपूरच्या मंदिरात गेलो ना, गणपती दिसतो ना सुरुवातीलाच, हां इकडेच मुदाकरात्त मोदकं सदा विमुक्ती साधकं वनाधरावतंसकं विलासी लोकरंजकं अनायकैकनायकं अविनाशिते भगत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं. गणेश पंचरत्न स्तोत्र म्हटलं याला, शंकराचार्यांनी लिहिलं. तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेले, सगळ्यात अगोदर काय आहे? नामदेव पायरी. त्याच्यानंतर मग पुढे जर का गेलात की कोण्यातच गणपतीचं असं छोटं मंदिर आहे की नाही,
तो गणपती बाप्पा थकला होता. भगवान शंकरानं वारीमध्ये पै घेऊन गेले होते. गणपती बाप्पा थकले, मी चालू शकत नाही म्हणले. बाबा माझं वजन बघा म्हटले किती, इथेच बस म्हटले तू. जगातली सगळ्यात पहिली वारी करणारे सुद्धा, मी रेकॉर्ड सांगितलाय, जगातलं सगळ्यात पहिले लग्न शंकर करतात. 7 वेळेस डमरू वाजवला शंकराने तर 7 सूर बनले. सा रे ग म प ध नि सा. सा म्हणजे वरचा 6 आणि खालचा 6 एकच, त्याला 8वा धरल्या जात नाही, ते 7च आहेत. 7 वेळेस पुन्हा डमरू वाजवला तर 7 ताल बनले. दादरा बनवला 6 मात्र्याचा, केरवा बनवला 8 मात्र्याचा, जपताल बनवला 10 मात्र्याचा, धमार बनवला 14 मात्राचा. असे सगळे थाल भगवान शंकरांनी बनवले आहेत. व्याकरण म्हणतात त्याला. 7 वेळेस डमरू वाजवला, व्याकरणीय ताल निर्माण झाले, संगीताची निर्मिती झाली. 7 वेळेस डमरू वाजवला, संगीत बन गया. आणि ब्रह्मदेव आणि विष्णूला जगात सगळ्यात पहिले गुरुमंत्र दिला. जगातले सगळ्यात पहिले शिष्य विष्णू आणि ब्रह्मदेव, आणि जगातले सगळ्यात पहिले गुरु भगवान शंकर. आणि त्याचबरोबर जगातले सगळ्यात पहिले माता आणि पिता भगवान शंकर आणि माता पार्वती आहेत. तसं जगातले सगळ्यात पहिले भजन करणारेही शंकर, आणि जगातली सगळ्यात पहिले वारी करणारेही शंकर. आणि वारी फक्त आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाचीच केल्या जाते. ज्या अर्थी आदि योगी महादेव बडादेव सब देवन का बाबा, महादेवाच्या जन्माचा कुठेच उल्लेख नाही. महादेव आदी आहेत आणि महादेवच अंत आहे. या जगाचा आदी आणि या जगाचा अंत जर का आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या त्या पंढरपूरची वारी करतो तर माझ्या दृष्टीमध्ये पंढरपुरासारखं दुसरं क्षेत्र नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, पंढरीचा महिमा देता अनेक उपमा. मला दुसरी उपमा देता येत नाही. का तर उपमा याच्याकरता देता येत नाही की माझ्या त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप पाहून मी भांबावून गेलो अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ऐसा ठाव नाही कोठे, ऐसा ठाव नाही कोठे. हरी हरी जय हो. ऐसा ठाव नाही कोठे, ऐसा ठाव नाही कोठे. ऐसा ठाव नाही कोठे, ऐसा ठाव नाही कोठे, ऐसा ठाव नाही कोठे. ऐसा ठाव नाही कोठे, ऐसा ठाव नाही कोठे. ऐसा ठाव नाही कोठे, ऐसा ठाव नाही कोठे, हो हो हो, ऐसा ठाव नाही कोठे, ऐसा ठाव नाही कोठे, नाही कोठे. ऐसा ठाव नाही कोठे. ऐसा ठाव असा ठिकाणा किंवा असा पत्ता किंवा अशी स्थिती, असे अर्थ निघतात या अभंगाच्या दुसऱ्या चरणातल्या शब्दाचे. ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे. बऱ्याच ठिकाणी भगवान रामाची मूर्ती देखील उभा आहे. वृंदावनला भगवान श्रीकृष्ण देखील उभे आहेत. तुळजाभवानी देखील उभी आहे. पांडुरंगही उभे आहेत. पण भरपूर ठिकाणी देव बसलेले आहेत. जे देवता बसलेले आहेत, जे देवता बसलेले आहेत, तर व्याकरणीय दृष्ट्या असं म्हणावं लागेल ते अकार्यक्षम आहे. ते आपल्या भक्ताचं मनोरथ पूर्ण करण्यास सिद्ध नाही. तुकोबाराय गत अभंगामध्ये वर्णन करतायत पंढरपूरच्या पांडुरंगाची महिमा, त्याच्या क्षेत्राची महिमा मी शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. त्याला नाव द्यायला किंवा उपमा द्यायला माझ्याकडे शब्द कमी आहेत. देता अनेक उपमा. उपमा का देऊ शकत नाही पंढरपूरच्या त्या क्षेत्राला, पंढरपूर या तीर्थाला? कारण की तिथालचा जो देव आहे पांडुरंग, ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे. पांडुरंग उभा होते म्हणून तर एकाच वेळेस भगवान पांडुरंगानं 4 जणांचा उद्धार केला. 2 स्वर भगवान पांडुरंगाच्या पाठीमागे लागले होते. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. गळा बांधोनिया दोरा, गळा बांधोनिया दोरा, गळा बांधोनिया दोरा,
हृदय बंदी खाना केला, धरिला पंढरीचा चोर पंढरपूरच्या पांडुरंगाला आषाढी एकादशीच्या दिवशी. आज ज्या सगळ्या संताच्या पालख्या जातात ना, म्हणजे सगळ्या दिंड्या जातात ना, चोखोबारायाची दिंडी मेहुणा राजापासून, आरणभेंडीची संत सावतामाळ्यांची, संत गोरोबा काकांची, बरोबर आहे, अशा पद्धतीने संत सेनानावी महाराजांची. तर पैठणला संत एकनाथ महाराजांचे पंजोबा झाले भानुदास महाराज. संत भानुदास महाराज हे दरवर्षी पैठणहून वारी घेऊन जायचे. आता वारीमध्ये सुद्धा मतभेद आहेत. सगळ्यात पहिली वारी कोणी काढली? कोणी म्हणतं माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत बुवा कुलकर्णी त्यांनी वारी केली, पण पहिली केली का दुसरी हे माहिती नाही. संत तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा त्यांनी वारी केली असं कोणी म्हणतात. पण यथार्थ वारी छत्रपती संभाजी महाराजांच्या समकालीन जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 3 नंबरचे पुत्र संत नारायण महाराज, संत नारायण महाराज यांनी पंढरपूरची पहिली वारी चालू केली इसवी सन 1685 मध्ये. किती? इसवी सन 1685 मध्ये. आणि त्यांनी ती वारी अविरतपणे चालू राहिली, 1820 पर्यंत चालली. मग 1820 मध्ये तुकाराम महाराज आणि नारायण महाराज यांच्याच वंशजामध्ये एक वंशज संत हैबत बाबा म्हणून जन्माला आले. ते वंशज होते तुकाराम महाराजांचे, पण त्यांची नितांत श्रद्धा होती भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणामध्ये. मग माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन अगोदर ते पायी गेले, पण त्यांनी थोडंसं ईस्ट इंडिया कंपनी इंग्रजांचा काळ असल्यामुळे वारीला थोडं हायलाईट केलं. वारीमध्ये पालखीमध्ये संतांच्या पादुका ठेवून घेऊन जायच्या आळंदी ते देहूपासून पंढरपूरला. त्याचबरोबर सोबत टाळकरी घेऊन जायचे, वाद्यवृंद घेऊन जायचे, आणि त्याचबरोबर त्या वारीमध्ये घोडे नाचवणे आणि रिंगण वगैरे करणं ही परंपरा जी आज आपण वारकरी संप्रदायामध्ये पाहतो, याचे खरे मानकरी संत हैबत बाबा. विठ्ठल 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 हा शेवटचा प्रसंग आहे. कीर्तन पूर्णतेकडे जात आहे. पंढरपूरचे पांडुरंग जर का उभे नसते, जस्ट थिंक अबाउट इट, थोडा विचार करा, बसलेलेच असते, तर आज त्या पुंडलिक रायानं चालू केलेली वारी किंवा संत हैबत बाबानं चालू केलेली वारी, संत नारायण महाराजानं केलेली वारी, तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबानं केलेली वारी, माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत बुवा कुलकर्णींनी केलेली वारी ही चालू राहिली असती का? लाखो वारकरी तिथे गेले असते का? त्याचं कारण असं आहे, भानुदास महाराज कीर्तन करत असताना भानुदास एकनाथ 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 भानुदास उच्चारित वरदा हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज की जय. पंढरपूरची वारी पंढरपूरहून निघणार, पैठणहून पंढरपूरला निघणार होती. संत भानुदास महाराजाचं कीर्तन चालू झालं पैठणच्या देवळात. संत एकनाथ महाराजाचे पंजोबा आणि संत भानुदास महाराज ज्या काळामध्ये निस्सीम भक्ती करत होते पांडुरंगाची आणि पैठणला वास्तव्यास होते, वारीच्या आदल्या दिवशी वाटचालीचं कीर्तन चालू झालं की वारकऱ्यांनो तयारी करा, आज कीर्तन आहे, उद्या आपल्याला सकाळी पंढरीचा रस्ता धरायचा. पैठणला त्या काळामध्ये संत कुर्मदास नावाचे एक सद्भक्त, भगवान पांडुरंगाचे निस्सीम भक्त ते राहत होते. परंतु दुविधा अशी होती की जन्मताच संत कुर्मदासांना आपल्या या दोन्ही कोपरापासून हात नव्हते. म्हणजे इथून त्यांना इकडून डाबाही हात नाही आणि इकडून उजवाही हात नाही, म्हणजे दोन्ही हात कोपरापासून नव्हते आणि दोन्ही पाय त्यांना गुडघ्या खालापासून नव्हते. ते अपंग होते जन्मताच. त्यांचं वय होतं 22 वर्षाचं. कुर्मदासाला कुठे जायचं म्हणल्यावर आईला मोठी समस्या निर्माण व्हायची का? कारण कुर्मदासाला दोन्ही हात नाही, दोन्ही पाय नाही, मलमूत्रादी भानगड आहे. ते घरी आई सहन करायची, साफ करायची, स्वच्छ करायची. कुर्मदास म्हणाले, आई संत भानुदास महाराजांचं कीर्तन म्हणजे
भक्ती ज्ञान आणि वैराग्याची पर्वणीच ते कीर्तन मला ऐकायचं आहे, मला घेऊन चाल ना. अरे आता तू काय लहान राहिला का? अरे 22 वर्षाचा आहेस तू आणि तुझं वजन किती आहे? तुला नेऊन सोडायचं म्हणजे काय? तू काय पायानं चालणार आहेस का हाताचं बोट धरून चालणार आहे? तुला दोन्ही कोपऱ्यापासून हात नाही, गुडघ्यापासून पाय नाही, म्हणजे मला तुला पाठीवर बसवावं लागेल आणि तिथे नेऊन आई काही कर, मी याच्यानंतर तुला त्रास देणार नाही. आईला वाटलं जाऊ द्या, लेकरू कीर्तन ऐकायचं म्हणताय. 22 वर्षाच्या संत कुर्मदासांना, ज्यांना दोन्ही हात नाही, कोपऱ्यापासून गुडघ्यापासून पाय नाही, त्यांना पाठीवर बसवून त्यांची माता पैठणच्या त्या भानुदास महाराजांच्या चालू असलेल्या कीर्तनाच्या त्या मंदिरात घेऊन आली. पाठीमागे कुर्मदासाला सोडलं. आपल्या पोटानं फरफडत फरफडत कुर्मदास पुढे येऊन बसले कीर्तना करता. कीर्तन चालू झालं, जोरात रंगात कीर्तन आलं. आणि मग कीर्तनामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाची महिमा सांगू लागले संत भानुदास महाराज. जन्माला आल्यावर एकदा का होईना म्हणले, सगळ्यांनी काय केलं पाहिजे म्हणले? पंढरपूरला गेलं पाहिजे. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम, हेची माझी उपासना, लागेन संतांची आचरणा. 351 अभंगाचा नंबर. तीर्थे केली कोटीवरी, नाही देखिली पंढरी, जळो त्याचे झाले पण, न देखेची समचरण. 324 अभंगाचा नंबर. पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे, पुंडलिका वर दिला, करुणा करे विठ्ठले. 1094 अभंगाचा नंबर. जे वारकरी पंढरपूरची वारी करतात ते यथा सिद्ध काय म्हणले, मोक्षाला जातात. त्यांना मोक्षासाठी इतर साधनं करण्याची गरज नाही. त्या पंढरपूरला जर का आपण एकदा जर का भेटलो म्हणले, तर पायी चालताना, वारीमध्ये पायी चालताना काहीच्या चपला चावतात, काहीच्या चपला तुटतात. जुन्या काळात कसल्या आल्या म्हणले, चपला चटके बसतात, काटे घुसतात, काचा घुसतात, दगडं रुततात म्हटले. बरोबर आहे का नाही? तर हे सगळे जे कष्ट आहेत म्हटले ना, वारीमध्ये झालेले कष्ट, पायी चालून ऊन, त्याचबरोबर पाऊस, याचा जो झालेला त्रास आहे, हा त्रास कधी निघून जातो म्हणले? तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती बैसला तो ती निवडे ना पंढरीचे जारे. आल्यानो संसारा दिनाचा सोयरा, पांडुरंग वाटप आहे उभा, भेटीची आवडी कृपाळू, तांतडी उताबीळ. 1096 अभंगाचा नंबर. आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दिंडीमध्ये चालताना विठ्ठल ताळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल. 1645 अभंगाचा नंबर. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये चालताना ज्या विठ्ठलाला भेटायला जायचं आहे, ती विठ्ठलाची दिंडी म्हणजे विठ्ठलच आहे, विठ्ठलाचा टाळ म्हणजे विठ्ठलच आहे, सोबत जे काही पैसे घेतले तोही विठ्ठलच आहे, मृदंगातून निघणारा नादही विठ्ठलच आहे म्हणले, आणि विठ्ठलाचा छंद लागला तोही विठ्ठलच आहे म्हटलं, असं वर्णन आहे. मग याचं असं सौंदर्याचं वर्णन करत असताना संत कुर्मदास भारावून गेले. आता कीर्तन मी संपवतोय म्हटलं, कीर्तनाला पूर्णविराम देतोय. आता सगळेजण झोपा, सकाळी लवकर उठा, उद्या आपल्याला पैठणहून प्रस्थान करायचं आहे आणि पहिला मुक्काम आपल्याला बार्शीला करायचा आहे. भानुदास महाराज म्हणले उद्या सकाळी आपल्याला वारीला निघायचं आहे. आणि कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यानंतर संत कुर्मदासांनी आपला माथा संत भानुदास महाराजांच्या चरणामध्ये ठेवला की महाराज, अहो तुम्ही एवढं पंढरपूरच्या पांडुरंगाचं वर्णन सांगितलंय, मी पांडुरंगाचं आजपर्यंत नामस्मरण केलंय, पण मी त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला पाहिलं नाही हो. तुम्ही जर का म्हणत असाल तर मी येऊ का वारीला? आता भानुदास महाराज तर चक्रावूनच गेले, भारावूनच गेले. 22 वर्षाचा हा कुर्मदास, याचं सगळं, याला जेवू घालणं, याला स्नान घालणं, याचं मलमूत्र स्वच्छ करणं याच्या आईला करावं लागतं. याला दोन्ही कोपरापासून हात नाही, याला गुडघ्यापासून पाय नाही, आणि याला जर का चालावं म्हणावं तर किती समस्या रस्त्यानं होईल. पण नाही जर का म्हणलं तर बिचाराचं काय होईल म्हटले, त्याचं मन काय होईल, त्याच्या मनाला वेदना होतील. मग हा कशाचा येतोय भानुदास महाराजाला म्हटलं. पण भानुदास महाराज म्हणले काय हरकत नाही, चल तुला यायचं तर ये म्हटले, असं म्हटले सहजपणे. आणि सगळे वारकरी झोपी गेले. कुर्मदास काही घरी गेले नाही. कुर्मदासांनी सकाळी 4:45 उठून पैठणून त्या अंधारामध्येच पंढरपूरचा रस्ता धरला. पुढे रस्ता विचारला, म्हणजे पंढरपूरचा रस्ता, म्हणले असं गेवराईकडून, बीडकडून भगवान बार्शी. सकाळी भानुदास महाराजाची दिंडी पैठणून निघायच्या आधीच ती दिंडी निघली, पण त्याच्या बऱ्याच पुढे जाऊन कुर्मदासानं काय केलं आणि कसे गेले कुर्मदास माहिती का? फरफटत लाचावले मन, लागली से गोडी, ते जिवेन सोडी, अयसे झाले. नितांत श्रद्धा आहे पांडुरंगाच्या चरणामध्ये. पांडुरंगाच्या मुखाकमाला पाहण्याची त्यांची नितांत श्रद्धा आहे. निघाले कुर्मदास, फरफटत निघाले. भगवान बार्शी गाठला. ऐका वारकऱ्यांनो, पैठणचे श्रेष्ठ संत भानुदास महाराज यांची दिंडी वाटेवर आहे. ती थोड्याच वेळ तिथं पोहोचेल. जुन्या काळामध्ये दिंडीचं नियोजन नसायचं, कोणची पंगत कुठं नाही, भेटलं तर भेटलं, नाही तर विठ्ठल असं काही नियोजन थोडी असायचं नाही.
म्हणले कोणी भाकरी आणा, कोणी पोळ्या आणा, कोणी भाजी आणा, पिठलं आणा. कुर्मदासानं भानुदास महाराजांच्या वारकऱ्याच्या दिंडीची सगळी व्यवस्था करून ठेवली. आणि भानदास महाराज आल्यानंतर कुर्मदासाला पाहतात, मी तुमच्या जेवणाची सगळी व्यवस्था लावून ठेवली, तुम्ही मला फक्त अरे तू कसा आला, पण मला वाटलं तू येणार नाही, मी तुला सहज म्हणलो तू खरा आलो, महाराज तुमच्या होणं मला आणलं. असं करता 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 कुर्मदास रस्त्यानं मजल दर मजल करत निघाले. परंतु कुर्मदासानं रस्त्यानं भानुदास महाराजांच्या वारकऱ्याच्या दिंडीची जेवायची व्यवस्था पुढे जाऊन लावली, पण स्वतः मात्र एक अन्नाचा कणही खाल्ला नाही, का पाण्याचा थेंबही पिला नाही. का? लघुशंका करावी लागेल आणि मल त्याग करायला जावं लागेल. कोण स्वच्छ करणार? घरी आई करत होती. अन्नाचा कणही खाल्ला नाही, पाण्याचा थेंबही पिला नाही, शरीरामध्ये त्राण राहिले नाही, फरफडत फरफडत चालले, पोटाचे साल्ट निघून गेले आहेत, इथे काटे घुसलेत, दगड रुतलेत, काता घुसलेत, ऊन लागतंय, शरीरामध्ये त्राण नाही, प्राण नाही, भूक लागली पण खाता येत नाही, खाऊ शकत नाही, खाल्लं तर मल त्याग करावा लागेल, पाणी पिलं तर लघुशंकेला जावं लागेल. पण देव तारी त्याला कोण मारी, छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. पंढरीश पांडुरंग्यानं विठोबा खस्तीचं रूप घेतलं आणि विठोबा खस्तीच्या रूपामध्ये रस्त्यानं दुःख सहन करत, कष्टात पोटानं फरफडत फरफडत चालणाऱ्या कुर्मदासाची मदत केली. काही त्यांना आराम दिला, काही थोडंसं जेव पण घातलं, नाही म्हणले ते, पण म्हणले घ्या मी करतो म्हणले तुमचं सगळं. पंढरपूरच्या पांडुरंगानंच विठोबी खस्ती नावाच्या व्यापाऱ्याचं रूप घेतलं. ते विठोबा खस्ती म्हणजे पांडुरंगच घोड्यावर बसून आले आणि त्यांनी कुर्मदासाची मदत केली. पण शेवटी झालं असं, कुर्डुवाडीच्या पुढे जे लहुळ नावाचं गाव आहे ना, तिथे मात्र कुर्मदासांनी दोन्ही हात नव्हते म्हणजे हात टेकले बोलण्याच्या भाषेमध्ये, तिथे मात्र पुढे जाण्यामध्ये त्यांचा त्राण राहिला नाही. कुर्मदास तिथे मात्र थोडंसं जरा बेशुद्ध झाल्यासारखे झाले. बागावून भानुदास महाराज आले. अरे म्हटले कुर्मदासा, अरे तुला कोपरापासनं दोन्ही हात नसताना आणि गुडघ्यापासनं दोन्ही पाय नसताना, अरे तू आमच्या दिंडीची जेवणाची व्यवस्था केलीस रे, अरे तुझ्याचमुळे आमच्या वारकऱ्यांना या ठिकाणी दिंडीनं जेवण भेटलं रे, नाही तर उपाशी यावं लागलं असतं रे. आणि पोरा तू मात्र आता शेवटचा मुक्काम, आता लहुळून पंढरपूर राहिलंच किती, चल आमच्याबरोबर तिथे. नाही महाराज आता मला माफ करा, मी येऊ शकत नाही. इथून जर का थोडं जरी पुढे सरकलो बघा तर हे जे पोटाला जे होतं, या पोटाचे सगळे साल्ट निघून गेलेले होते, पोटातून सारखं रक्त स्त्रवत होतं, सगळे काटे रुतलेले होते, पोटामध्ये खडे काचा रुतलेले होते, तर ते जे होते ते पालथे होते, पाठीवर उताणे झाले, मी येऊ शकत नाही, अजिबात प्राण कंटाशी आला होता, डोळे उघडतायत बंद करतायत, बोलता येत नाही. मग काय करू म्हणले, माझा निरोप जो आहे तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाला द्या, तुमची दिंडी आज पोहोचेल, उद्या तुम्ही दर्शन घ्याल की तुमचा एक भक्त ज्याला दोन्ही कोपरापासून हात नाही गुडघ्यापासून पाय नाही, तो मात्र एकदा तुम्हाला बघायचा आहे आणि हा माथा तुमच्या चरणावर ठेवायचा आहे, म्हणून तो तुमच्या भेटीकरता आलेला आहे, म्हणून तुम्ही त्याला भेटण्याकरता एवढा निरोप तुम्ही माझा द्या. पण भानुदास महाराजांनीच निरोप दिला. पण भानुदास महाराजांनी निरोप दिल्यानंतर पांडुरंग निघाले. रस्त्यानं जाताना दोन चोर, धरीला पंढरीचा चोर, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांनी ठरवलं, आजची आषाढी एकादशी पंढरपूरच्या रावळामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन, संत गोरोबा काका, संत सेना नावी, संत चोखाम्या, राकाबाका कुंभार, संत लतीफ मोमीन वगैरे हे सगळे येणार. पण मग सगळे जणांना जर का पांडुरंगाला घेरलं तर आमचं काय, आम्ही दोघं दोन्ही हाताने पांडुरंगाला धरून कुठंच जाऊ देणार नाही. म्हणजे थोडक्यात थोडंसं नामदेव महाराजाला अभिमान झाला की आमच्या दोघांचेच पांडुरंग, दुसऱ्याच कोणाचेच नाही, आज पांडुरंगाला कुठे जाऊच द्यायचं नाही. मग या दोन चोरांपासून वाचण्याकरता धरीला पंढरीचा चोर या नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांना यांच्यापासून वाचण्याकरता आणि रस्त्यानं दोन जणांचा उद्धार करण्याकरता पांडुरंग पळत पळत निघाले. भानुदास महाराजांनी सांगितलं, लहुळला एक भक्त तुमची वाट पाहतोय. भानुदास महाराजांनी सांगितलं, आषाढी एकादशीचा दिवस उजाडला. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज पांडुरंगाला कुठे जाऊ देणार नव्हते. ते दोघं यायच्या आधी पांडुरंग परमात्म्यानं काय केलं, आपलं ते राऊळ सोडलं आणि राऊळ सोडून पांडुरंग पिवळा पितांबर घालून पळू लागले. पळता 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 त्यांना कुर्मदासाचा तर उद्धार करायचा आहे, पण त्याच्याच आधी आरण भेंडीला कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी.
कांदामुळा भाजी अवघे विठाबाई माझी 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 संत श्रेष्ठ परसुबा बरोबर आहे संत श्रेष्ठ परसुबा त्यांच्या पत्नीचं नाव नांगिताबाई या परसुबा आणि नांगिताबाई या श्रेष्ठ विठ्ठल भक्त दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेले सतभक्त संत सावता माळी आमची माळी याची जात शेत लावू बागायत बरोबर आहे असे संत सावतामाळी पंढरपूरला जायची खूप इच्छा आहे पण आपण पेरलेल्या पिकातच पांडुरंगाचं दर्शन करणारे संत सावतामाळी त्यांना भेट देण्याकरता आवाज याचं काय झालं हॅलो हॅलो विठ्ठला विठ्ठला पंढरपूरला जाण्याची खूप इच्छा आहे परसुवा आणि नागिताबाई नंतर सगळी जबाबदारी उदरनिर्वाहाची कुटुंब पालनपोषणाची संत सावतामाळीवर आली भानुदास महाराजांची दिंडी पोहोचली कुर्मदास तिथेच बसलेले पांडुरंगाची वाट पाहत लहुळाला भानुदास महाराजाची दिंडी पोहोचली पंढरपुरात नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरच्या पांडुरंगाला शोधतायत तिथून ते गायब झाले आणि पळत पळत लहुळाला जायच्या आधी आरणभेंडी नावाचं गाव लागलं आपल्या पिकाला कांदा मुळा आणि भाजी याच्यामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाला पाहणाऱ्या आणि कांदा मुळा भाजी लावतानाच विठ्ठल विठ्ठल म्हणणाऱ्या अरणभेंडीला राहणाऱ्या श्रेष्ठ विठ्ठल भक्त सावतामाळीकडे भगवान पांडुरंग पळत पळत आले पंढरपूरचा पांडुरंग पळत येताना दिसला म्हणले हे सावत्या तुम्ही कोण म्हणले मी पांडुरंग मी ज्याचं नाव घेतो त्यो का काय अरे म्हणले होच पण कस काय म्हणले ते नंतर पण पहिले मला लापायला जागा दे म्हणले काहून दोन चोर माझ्या पाठीमागे लागलेले आहेत मला त्यांना सापडायचं नाही पण कुठे देऊ म्हणले तुझ्या हातात खुरपा आहे ना त्या खुरप्यानं स्वतःचं पोट चिर आणि जाऊ दे मला आतमध्ये हृदय बंदी खाना केला बरोबर आहे का सावतामाळ्यानं स्वतःचं पोट खुरप्यानं चिरलं आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला आतमध्ये प्रवेश दिला योगायोगानं भगवान पांडुरंगाचा थोडा पितांबर बाहेर राहिला ज्ञानेश्वर महाराजांना नामदेव महाराजाला दाखवलं पांडुरंग इकडेच गेले ज्ञान दाखवतं आणि नाम गती देतं ज्ञानेश्वर महाराजांना नामदेवांना दाखवलं हे बघ ते पंढरपूरचे पांडुरंग समोरचा जो संत सावतामाळी ते भक्त दिसत आहेत ना त्यांच्यामध्ये सांगितलं देवा असं करू नका आज आषाढी एकादशी आहे आम्हाला दर्शन द्या तुम्हाला कोणाला दर्शन द्यायचं द्या आम्ही नाही म्हणत नाही पण आम्हाला दर्शन द्या आम्हाला असं तळमळ ठेवू नका मग पांडुरंगानं अंतस्थ प्रेरणा दिली संत सावतामाळीला की मला बाहेर यायचं आहे खुरप्यानं जसं पोट चिरून पांडुरंगाला उदरात प्रवेश दिला होता पुन्हा खुरप्यानं पोट चिरायला लावलं आणि पंढरीश पांडुरंग परमात्मा बाहेर आले आणि पांडुरंगानं या ठिकाणं ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांच्या साक्षीनं संत सावतामाळी यांचा उद्धार केला ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज यांना दर्शन दिलं आणि पंढरपूरचे पांडुरंग संत कुर्मदासाला भेटण्याकरता लहुळाला आले पांडुरंगाला ज्याला आतापर्यंत नुसतं संतांच्या अभंगात कीर्तनात ऐकलं होतं त्या काळामध्ये काही व्हॉट्सअप नव्हतं फोटो नव्हते फोटोग्राफरही नव्हते ना कम्प्युटरही नव्हतं पाहणार कुठे फक्त अभंगामध्ये वव्यामध्ये पंढरपूरचा पांडुरंग दोन्ही कमरेवर त्याने हात ठेवलेले आहे त्याचे चरण सम आहे तो सावळा आहे म्हणले आणि सगळ्याचा उद्धार करणारा आहे म्हणले दिनांचा सोयरा आहे म्हटले असं ज्याला ऐकलं होतं समोर जे रूप पाहिलं म्हटले तर लहुळाचे ते लहुळलाच त्यांना समाधी दिलेली आहे तिथे पांडुरंगानं स्वतः समाधी दिली आहे संत कुर्मदासांना म्हणाले काय इच्छा आहे तुझी म्हणले देवा तुला तर पाहिलं रे मी आत्तापर्यंत भानुदास महाराजाच्या कीर्तनात तुझं रूप पाहिलं होतं आणि तू माझ्यासाठी आला म्हणजे माझं जन्माला येण्याचं सार्थक झालं आणि माझी वारीसुद्धा सार्थक झाली तुला भेटायला मी पैठणून निघलो होतो इथे माझी शक्ती संपली तू आला पण तुला भेटायला यायच्या आधी मला चंद्रभागेचं स्नान करायचं होतं त्याचं काय काही काळजी करू नको मी भेटायला आलोय पांडुरंगानं योग शक्तीच्या द्वारे चंद्रभागेचं पाणी लहुळला एका खड्ड्यामध्ये आणलं
आणि त्या खड्ड्यातल्या पाण्याला स्पर्श केला कुर्मदासांना. कुर्मदासाचा या ठिकाणी ब्रह्मलीन झाले. आजही तुम्ही जर का लहुळाला गेले तर कुर्मदास लहुळ त्या गावाला नाव आहे. तिथे संत कुर्मदासाचं भव्य मंदिर आहे आणि तिथेच त्यांची समाधी आहे. आणि पंढरपूरची चंद्रभागा जर का दुधडी वाहत असली तर तीच चंद्रभागा जी पांडुरंगानं कुर्मदासांना स्नान करण्याकरता स्पर्श करण्याकरता जी लहुळाला आणली होती तर त्या खड्ड्याची आज एक विहीर झालेली आहे. पंढरपूरची भीमा आणि चंद्रभागा जेव्हा पूर येतो त्या चंद्रभागेला आणि ती चंद्रभागा पूर आल्यानंतर जशी दुथडी भरून व्हायला लागते ना तशीच लहुळची ती जी विहीर आहे ना पांडुरंगानं आणलेली त्या विहिरीतलं पाणी सुद्धा दुथडी भरून व्हायला लागतं. याला म्हणतात भक्तांचा पाठीरगा. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच सांगडे कळो नेदी. आता जर का मला सांगा तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंग जर का उभे नसते बसलेले असते तर बसलेले असते तर त्यांनी नेमकं सावता मायाकडे जायचं का नेमकं कुर्मदासाकडे यायचं का ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजाला दर्शन द्यायचं का गोरोबा काकाला. नामदेव महाराजाच्या कीर्तनात गोरोबा काकालाही हात नव्हते. गोरोबा काकाची बायको संती आणि रामी दोन दोन बायका असल्यामुळे संत गोरोबा काकांनी काय केलं संसाराला कंटाळून स्वतःचं पोरग पायाखाली तुडवून मारलं. चिखलामध्ये विठ्ठल विठ्ठल भजनामध्ये दंग असताना विठ्ठल 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 असं करता करता स्वतःचं पोरग त्यांनी चिखलात तुडवून मारलं. त्यांच्या बायकोला राग आला म्हणून मग मला स्पर्श करत नाही म्हणून बायकोनं स्वतःच्याच बहिणीशी लग्न लावून दिलं संती आणि रामी. मग संती आणि रामी दोन दोन बायका झाल्या म्हणून दोघींनाही स्पर्श होऊ नये म्हणून गोरोबा काकानं भक्ती मार्गामध्ये प्रधानतन भक्ती मार्गामध्ये श्रेष्ठत्व अग्रगण्य स्थान प्राप्त व्हावं. अरे गोरोबा काका या सर्व संत मांदियाळीमध्ये जे 18 संत आहेत ना ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज सोखामेळा महाराज संत सेना महाराज संत सेना नावी बरोबर आहे कुर्मदास भानुदास यांच्यामध्ये गोरोबा काका अग्रगण्य. त्यांनी नामदेव महाराज ज्यांच्या हातानं जे देव रोज जेवतो नामदेव महाराजाच्या हातानं पांडुरंग जेवतात पण पांडुरंग ज्यांच्या हातानं जेवतो त्या नामदेव महाराजाला सुद्धा कच्च मडकं म्हणले होते. थोपाटनं मारून म्हणले हे मडकं जे आहे ना हे आणखीन पूर्ण भाजायचं आहे. असे गोरोबा काका ज्यांचे दोन्ही हातं गेलेले यांनाही भेटायचं आहे त्यांनाही हातं त्यांनी दिलेले आहे. कुर्मदासाचा उद्धार केला गोरोबा काकाचा उद्धार केला सोखामेळा महाराजांचा उद्धार केला ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांचा उद्धार केला. नोहे 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 इकडे सावता माळीचा सुद्धा त्यांनी उद्धार केला. हे सर्व संतांचा उद्धार करण्यामध्ये पांडुरंग का सक्षम आहे का अग्रगण्य आहे का त्यांचं ते सामर्थ्य आहे तर ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. माझ्या पंढरपूरचा पांडुरंग युगे 28 तो 28व्या द्वापार युगामध्ये गेल्या 800 वर्षापासून तो पुंडलिकानं फेकलेल्या विटेवर तसाच उभा आहे. तो एकदाही बसलेला आहे असं कोणत्याच अभंगामध्ये वर्णन नाही बरं का काकू. तो उभाच आहे. तो उभा असल्यामुळे पंढरीचा महिमा देता अनेक उपमा ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. पहिल्याच बारीला कुर्मदासाला भेटले अरण भेंडीच्या संत सावता माळ्याला भेटले म्हणून बाकीचे तीर्थ थोडं काळानं फळ देतात. लवकर फळ देणार जर का कोणतं तीर्थ असेल अभंगाचं 3रं चरण आहे ती सकल 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 आहे ती सकल
आहे ती सकळ खूप सारे तीर्थ आहे म्हणले. गया आहे, द्वारका आहे, जगन्नाथपुरी आहे, रामेश्वर आहे, बाकीच्या तीर्थांना नमन आहे. पण बाकीच्या तीर्थामध्ये गेल्यानंतर विशिष्ट व्रत साधन जप अनुष्ठान केल्यावर त्या तीर्थांची महिमा त्याचं फळ भेटतं. पण माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाला जर का आपण एकदा भेटायला गेलो आणि पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकाचं दर्शन, नामदेव पायरीचं दर्शन, संत कान्होपात्रात जिथे समाधी आहे त्याचं दर्शन, संत सोखामेळा महाराज, नामदेव महाराज त्याचं दर्शन, गणपती बाप्पाचं दर्शन, तर एका बारीमध्ये आहे ती सकळ. तीर्थे काळे देती फळ. पण पंढरपूरच्या पांडुरंगाचं एकदा जरी दर्शन केलं तर बाकीच्या तीर्थांना खूप वेळानं भेटणारं फळ माझ्या पांडुरंगाच्या एका दर्शनानं प्राप्त होतं. म्हणून त्या पंढरपूरच्या त्या क्षेत्राला महिमा द्यायला, त्याच्या महिमेची उपमा द्यायला माझ्याकडे शब्द अपुरे पडतात. या जगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, माझा असा पक्का निर्धार आहे की मला जर का कोणी विचारलं की या भूतलावरती, या विश्वामध्ये, या जगामध्ये, नव्हे नव्हे या महाराष्ट्रामध्ये, या भारताच्या भूमीमध्ये भक्तीची पेठ कोणत्या तीर्थामध्ये आहे, तर मी म्हणेल भक्तीची पेठच काय, साक्षात भूमीवरचं वैकुंठ. आणि भक्तीची पेठ म्हणजे साक्षात पंढरपूर आहे अभंगाच्या शेवटच्या चरणी. तुका म्हणे पेठ, तुका म्हणे पेठ, तुका म्हणे पेठ, तुका म्हणे बेडा. तुका म्हणे पेठ, तुका म्हणे पेठ, तुका म्हणे पेठ, तुका म्हणे पेठ. म्हणे पेठ, तुका म्हणे बेडा, तुका म्हणे पेठ, तुका म्हणे बेडा.
उभा हे उभा 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 संप्रदायपूर्वक भजन करूया सर्वांचे हात अशा पद्धतीने माता माऊलीने जागेवरतीच हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा तुका म्हणे पेठ पेठ म्हणजे बाजार पेठ भक्तीची बाजारपेठ म्हणजे जर का कोणतं तीर्थ असेल तर ते म्हणजे पंढरपूर आहे. तुका म्हणे पेठ आणि नुसती भक्तीची बाजारपेठ नाही तर एक वैकुंठ म्हणजे ऊर्ध्व लोकामध्ये आहे वैकुंठ कैलास गोलोकधाम. पण भूमीवरचं वैकुंठ म्हणजे पंढरपूर आहे आणि भूमीवरची भक्तीची बाजारपेठ म्हणजे पंढरपूर आहे. तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ. बाकीच्या तीर्थांमध्ये 7 दिवस राहा 15 दिवस राहा तेव्हा फळ मिळतं त्या तीर्थामध्ये वास केल्याचं. पण पंढरपूरला जर का एक क्षण जरी माणूस असला म्हटले आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ. पंढरपूरचा पांडुरंग कायम उभा आहे गेल्या वर्षानुवर्ष उभा आहे. 28व्या द्वापार युगामध्ये पुंडलिकानं फेटलेल्या विटेवर उभा आहे म्हणून एकाच वेळेस अनेकाचा उद्धार करण्यामध्ये तो समर्थ आहे. आणि म्हणून पंढरीचा महिमा देता अनेक उपमा यथामत यथा समयोपरांत नियोजित वेळेमध्ये पूजनीय महाराजांच्या आज्ञेनं संस्थांच्या वतीनं मल्हार स्वामीच्या साधनेनं पावन पुनीत झालेली हरिहरात्मक पांडुरंगाची ही भूमी हे वेरूळ क्षेत्र भगवान महादेवाचा प्रत्यक्ष 12व्या ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये वास्तव्य हे स्थानाची महिमा खूप अद्भुत आहे अलौकिक आहे. पंढरपूरचं कीर्तन असल्यामुळे साक्षात पूर्ण महादेवाचं सांगता येत नाही. कधी आधीमध्ये कीर्तन असलं तर पूर्ण ते महादेवाचं आपल्याला हे करता येईल. हे पंढरपूरचं आज विशेष प्रासंगिक कीर्तन असतं. त्या संबंधानं एवढं सांगेल जाताना प्रत्येकानं जन्माला आल्यावर एक तरी वारी करावी. कोणत्या का दिंडीमध्ये होईना आपण जावं माऊलीच्या सोहळ्यातनं आपण जावं. शक्य असेल तर आपण इकडून शहागड मार्गे जे आपल्याला जो मार्ग आपल्याला यथोचित योग्य वाटत असेल त्या मार्गाचा विलंब करावा. आणि एक वारी का होईना एका जनार्दनी वारी करी धन्यतोबा संसारी एक तरी वारी आपण आपल्या जीवनामध्ये
कायम तर करावं, पण आजकाल सर्वांना शक्य होत नाही. म्हणून एक वारी करावी. हरिहरात्मक पांडुरंग संस्थानाला आपण जोडल्या गेलेले आहात, हे तुमचं आमचं सद्भाग्य. का? कारण की पंढरपूरचे पांडुरंग, त्याचबरोबर हरी म्हणजे भगवान नारायण विष्णू, हर म्हणजे साक्षात कृष्णेश्वर शंकर, आणि पांडुरंग म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्मा, तिन्हीचं एकाच वेळेस दर्शन म्हणजे हरिहरात्मक पांडुरंग आहे. बरोबर आहे. आर्थिक परिश्रमामधून आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, अनमोल सहकार्यातनं आपण सर्वांनी या संस्थानाला अशाच पद्धतीनं जोडल्या जाऊन याचा प्रचार प्रसार करून महाराजांच्या नेतृत्वामध्ये याला तनमन धनानं पूर्ण रूपानं मदत करून लवकरात लवकर ही जी भव्य वास्तू या ठिकाणी उभारणं चालू आहे, दिसतंय रोजच्या रोज मटेरियल येतं आहे, त्याच्याकरता क्रेन येतो आहे, JCPचं काम आहे, महागातले मला वाटतं ते जे आपण हे मंदिराचं काम चाललं आहे, हा जो दगड आहे हे सगळं महागातलं आहे, बाहेर राज्यातनं हे सगळं येतं आहे असं वाटतंय मला. तर आपण सर्वांना तनमन धनानं याला सहकार्य करावं, आणि जेणेकरून हे संस्थान तर महाराजांच्या नेतृत्वामध्ये वाढलंच, पण आता मात्र ते आणखीन भरभराटीनं मल्हार स्वामींच्या कृपा आशीर्वादानं, कृष्णेश्वर महादेवाच्या कृपा आशीर्वादानं, पूजनीय टोपरे महाराज एक होऊन गेले त्यांच्याही आशीर्वादानं हे सगळं वाढत राहू, आणि आपल्या सर्वांना पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं आपल्यावर कृपा करावी. पंढरपूरला तुम्ही आम्ही जाऊ शकलो नाही म्हणून आज इथे आहोत. जर का तिथे गेलेलो सगळे असतो तर आपण इथे नसतो. ती दिंडी तुम्हाला करता आली नाही, पण तुमचं महद भाग्य आहे की कोणती का होईना आज हातामध्ये टाळ घेऊन मृदंगाच्या गजऱ्यामध्ये तुम्हाला नगर प्रदक्षिणा म्हणजे ती जी दिंडी तुमची आज झाली आहे, ती दिंडी या पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या दिवशी कोणती का होईना दिंडी तुम्हाला घडलेली आहे. हे महद भाग्य आहे. कीर्तनाला पूर्णविराम आहे. काही हुकलं चुकलं असेल माझं मला द्या, जे काही आवडलं असेल ते ब्रह्मलीन गोरवर्य साखरे महाराजांचं समजा. सेवा इथे पूर्णविराम आहे. माझं झाल्यानंतर काही सूचना कोणी इथे आयोजकाच्या वतीनं देईल. त्याच्यानंतर एक छोटे आमचे चिरंजीव आहे, ते आपलं सगळं झाल्यानंतर एक भजन तुमच्या समोर 2 मिनिटाचं म्हणतील. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुरे वेडे वाकोडे उत्तरे, क्षमा अपराध महाराज तुम नाही विचारिला अधिकार म्या आपुला करा. क्षमा अपराध महाराज तुम का म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा करा. क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. पंढरीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरी. विठ्ठल नामाची, विठ्ठल नामाची, विठ्ठल नामाची, विठ्ठल नामाची, विठ्ठल नामा, विठ्ठल नामाची, विठ्ठल नामाची. साराबांनी साना शिकताना, ताना बुकांनी साना शिकताना, ताना बुकांनी. विठ्ठल नामाची साराबांनी साना शिकताना, ताना बुकांनी. गुण होई पांडुरंगा आम्हा शिकते तुक्यासे अभंग. नाम गन्नाथ हो दंग, नाम गन्नाथ हो दंग. पोथी